आमची परभणीची वकील टीम सज्ज आहे. शासनाने सरकारने त्यांच्या अधिकाऱ्यांनी जर काम योग्य केलं नाही तर त्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी परभणीतील सगळी वकील टीम ही पहिल्या दिवसापासून या फिर्यादी साक्षीदाराच्या संपर्कात आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. त्याच्यामुळं आम्ही ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासकीय व्यवस्था आणि शासन यांच्याकडे दाद मागतोय. परंतु या अर्जामध्ये, या फॅक्ट फाइंडिंग रिपोर्टमध्ये आम्ही शेवटचं एक वाक्य लिहिलेलं आहे की जर तुम्ही याच्यावरती कारवाई केली नाही तर आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. आणि त्याच्यासाठी आम्ही कार्यकर्ते प्लस आमची वकिलांची टीम ही खूप चांगल्या प्रकारे परभणीचे जे आंबेडकरी अनुयायी संविधानवादी वकील आहेत ती पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत या सगळ्या कुटुंबियांच्या सोबत आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत. त्याच्यामुळं जरी शासनाने याच्यामध्ये जर दिरंगाई केली तरी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून योग्य कार्यवाही करण्यास भाग पाडू. आता कोणाचे प्रश्न नाही आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. त्यांच्या मागणीमध्ये आणि महत्त्वाची गोष्ट त्यांच्या अहवालामध्ये आलेली आहे. अहवाल त्या मागणीमध्ये 12 वर्षामध्ये महाराष्ट्रात 734 घटना मला वाटते खुनाच्या झालेल्या आहेत. या असा आकडा बघितला हा मोठा आकडा आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या निगरून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण एवढं जास्त नसायला पाहिजे. 12 वर्षामध्ये जर 734 म्हणजे सर्वसाधारण जर आपण त्याचं बघितलं तर या 100 हत्या वर्षभरात जर होत असतील तर हा आकडा काही चांगला नाही. तर त्या एकूणच परिस्थितीमध्ये थोडं गांभीर्यानं या मानवाधिकाराच्या विषयाकडे, दलितांच्या न्याय हक्काच्या संदर्भामध्ये गांभीर्यानं सगळ्यांनी पाहायची गरज आहे. मला असं वाटतं की त्यांनी केलेल्या मागण्या आणि हा सत्यशोधन अहवाल आहे तो जास्तीत जास्तपर्यंत आपण लोकांच्यापर्यंत पोचू, शासनापर्यंत पोचूया आणि त्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या कशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण करता येतील त्याच्यासाठी आपण काम करूया. या ठिकाणी असणारी फुले शाहू आंबेडकर विचाराची चळवळ मोठ्या प्रमाणावर या सर्व गोष्टी सातत्यानं करून घेत असते. त्याच पद्धतीनं विविध संघटना, संस्था, व्यक्तीसुद्धा या पद्धतीचं काम करताना आपल्याला दिसून येतं. मला असं वाटतंय की हा एक चांगला प्रयोग, एखाद्या घटनेचा अभ्यास करून लोकांच्या समोर मांडण्याचा आपण सगळ्यांनी केलेला आहे आणि या सगळ्या टीमचं या ठिकाणी चळवळीच्या वतीनं आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. असं तुम्ही चांगला प्रश्न लोकांच्या समोर अभ्यास पूर्ण करून आणला. त्याच पद्धतीने ह्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. मला असं वाटतंय की एवढं या निमित्तानं आपण बोलून या विषयाच्या संदर्भात जर काही अधिक कोणाला काही माहिती पाहिजे असेल तर तीही मला वाटते जर राहिली असेल तर ती वैभव गीते आपल्याला देतील. धन्यवाद.